शिशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर, इयत्ता 6वी, विषय मराठी, कविता 18वी बहुमोल जीवन, लेखक रमण रणदिवे, निर्माते श्री डोळस BL. कविता 18वी बहुमोल जीवन, कवी रमण रणदिवे. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. कवी रमण रणदिवे, जन्म 1949, प्रसिद्ध कवी, ऋतुफुलांचा, चंद्रमेहंदीच्या खुणा, संप्रदाय, काहोर, समर्पण हे कविता संग्रह प्रसिद्ध. ही कविता काहोर या कविता संग्रहातून घेतली आहे. जीवन जगताना प्रत्येकास सुखदुःखांना सामोरे जावे लागते. जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आले पाहिजे, असा बहुमोल संदेश या कवितेतून कवीने दिलेला आहे. पुढे आपण कवितेचा थोडक्यात भावार्थ पाहणार आहोत. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरी झाड सारखे झडते का. कवी म्हणतात, आपल्या आयुष्यात सर्व काही आपल्या मनासारखे घडत नाही. फुले गळून पडली तरी झाड एकसारखे उठत नाही. भोगावे लागतेच सकला, जे येते ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. कवी म्हणतात, जे जे वाट्याला येईल, पदरात पडेल, ते ते सर्वांना सहन करावे लागतेच. आपल्या आसपास काटे आहेत म्हणून गुलाब तक्रार करीत नाही, दोष देत नाही. आपल्याला फुलाबरोबरच काटे दिले म्हणून वेल कधीही मातीवर रागवत नाही. सर्व काही मनासारखे जीवनात मिळत नाही. वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. कवी म्हणतात, वसंत ऋतू येतो आणि जातो. वसंत ऋतूत फुले बहरतात व गळून पडतात. कडक उन्हाळा धरणीला जाळतो, पण पुढे पावसाळा येतोच. धरणी हिरवा शालू नेसते. जिकडे तिकडे हिरवळ उगवते, पुन्हा सृष्टी नवीन होते. आपले शरीर उन्हाने जळले म्हणून धरती रडत बसत नाही, दुःख करीत बसत नाही. या जीवनात मनाप्रमाणे सर्व काही घडत नाही, असे कवी रमण रणदिवे म्हणतात. रोज नभांचे रंग बदलती, घनदाटून येतात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसणी बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. कवी म्हणतात, दररोज आकाशाचे रंग बदलतात तरीही काळे ढग दाटून येतात. निराशेत बुडालेले तारे पुन्हा नव्याने लखलखतात. निराशाचे रूपांतर काही दिवसांनी आशेत होते. अमावस्याला चंद्र दिसत नाही, अंधारी रात्र असते म्हणून पौर्णिमा कधी रुसून बसत नाही. मनासारखे आपल्या आयुष्यात घडत नाही. सुखदुःखाची ऊन सावली, येते जाते राग नको, संकटास लिलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या, कुणास फिरून मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. कधी सुख येते, कधी दुःख मिळते. सुखाचे ऊन आणि दुःखाची सावली येते आणि निघून जाते. याचा राग येता कामा नये. सहजपणे संकटांना सामोरे जावे. आयुष्य सोडून देऊ नये. हे मानवी जीवन फार किमती व मूल्य आहे. ते पुन्हा पुन्हा माणसाला मिळत नाही. एकदाच आयुष्य मिळते, ते सुंदरपणे जगावे. कारण आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी कधी जीवनात घडतात का, मुळीच नाही. म्हणून कवीने या कवितेमध्ये अतिशय बहुमोल असा संदेश आपल्याला दिलेला आहे
आयुष्यात सुखदुःखे येतात जातात, मनासारखे घडत नाही म्हणून रडत बसू नये, संकटांना सामोरे जावे, जीवन मूल्यवान आहे त्याचा त्याग करू नये असा संदेश आपल्याला कवीने या कवितेतून दिलेला आहे. पुढे आपण कवितेचं थोडक्यात गायन करणार आहोत. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का, झाड सारखे झडते का, भोगावे लागतेच सकला जे ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला, आसपासच्या काट्याला, काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, जीवनात या घडते का. वसंत येतो निघुनी जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला, पुन्हा नवे पण सृष्टीला, देह जळाला म्हणून धरणी एक सारखी रडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, जीवनात या घडते का. रोज नभांचे रंग बदलती घन दाटून येतात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी, नक्षत्रे नेतात घरी, अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसून बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, जीवनात या घडते का. सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको, आयुष्याचा त्याग नको, बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरुनी मिळते का, कुणास फिरुनी मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, जीवनात या घडते का. धन्यवाद.